आम्हाला त्रास देतोस, घे घे असं बोलायचं. आणि नंतर एक आवाज असा आणि दुसरा आवाज ओरडण्याचा. जर पूजा सक्सेसफुल झाली, जे की फार रेअरली होतं, तर तो जगणार, नाही तर तो जाणार. एक्झॅक्ट त्या पालखीच्या वेळेस आपण जर त्या निगेटिव्ह एनर्जीजला त्रास दिला, त्यांना त्रास झाला, तर ते नाही जगू देत. आणि झोपलो, अचानक ॲक्च्युली तो ओरडायला लागला आणि असं खूप मोठ्याने नाही, पण असं दाबल्या आणि किंचाळल्या जाण्याच्या, जसं कोणी त्या अमावस्येच्या अगोदरच तो गेला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते आज बीडवरून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम, नमस्कार. काय आपलं नाव? ऐश्वर्या. बरं, आता कुठे राहिले तुम्ही? आत्ता मी मोशीकडे राहते. बरं, म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये. हो, पिंपरी चिंचवड. आणि ॲज अ प्रोफेशन काय करता? मी कॉर्पोरेटमध्ये वर्क करते. बरं, आणि पुण्यात कधीपासून राहता तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये? पुण्यात अराउंड 5 वर्षांपासून मी पुण्यात आहे. पिंपरी चिंचवडमध्येच राहते. बरं, आणि असं का वाटलं की तुमचा जो अनुभव घडलेला आहे तो आपल्या चॅनल शेअर करावा किंवा लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे, असं का वाटलं तुम्हाला? अगोदर निगेटिव्ह गोष्टी, हॉरर स्टोरीज वगैरे हे सगळे मला असं वाटायचं की फक्त मूव्हीज किंवा काहीतरी कंटेंटसाठी बनलेलं आहे. किंवा फिक्शनल आहेत. हां. येस, फिक्शनल आहे, स्टोरीजसाठी बनलं आहे, बुक्स वगैरे लिहायला. मला बिलकुल विश्वास नव्हता. बट जेव्हा आपल्यासोबत अशा काही घटना घडतात, तेव्हा आपल्याला समजतं आणि हे पण समजतं की ह्या सर्व गोष्टींपासून वाचून कसं राहायचं आहे. बरोबर. हो. त्यामुळे मला वाटतं की शेअर केलं पाहिजे. बरं. काय कसं तुमच्यासोबत अनुभव घडला? पहिला अनुभव कळताना सुरुवात कशी होती? सो सो आमचा एक फ्रेंड्स ग्रुप आहे. खूप अगोदरपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. फॅमिली रिलेशन्स पण चांगले आहेत. एक दिवस अचानक कॉल येतो की त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ते बाईकने चालले होते कुठेतरी आणि खूप क्लोज फ्रेंड्स आहेत म्हणून घाबरल्यासारखंच झालं. तर मग आम्ही बघायला, भेटायला वगैरे गेलो त्यांना हॉस्पिटलमध्ये. त्याचे पॅरेंट्स वगैरे होते आणि त्या मुलीला एवढं लागलं नव्हतं. ते दोघं सोबतच जात होते. तिला एवढं लागलं नव्हतं. शी वॉज क्वाईट नॉर्मल. बट त्याला खूप लागलं होतं. डॉक्टर पण असं सांगत होते की म्हणजे हीच सिरियस. तो बोलू पण शकत नव्हता अक्षरशः आणि फक्त आमच्याकडे डोळे उघडून हार्डली त्याचे डोळे वगैरे उघडत होते आणि हार्डली आमच्याकडे बघत होता. आणि खूप खूप असं वाटत होतं. खूप क्लोज होतो आम्ही. खूप चांगला फ्रेंड आमचा सर्वांचा तो. सो मग सर्वांना असं वाटत होतं की खूप वाईट झालं वगैरे. आणि मग आणि पुण्यातच ॲडमिट केलेलं त्याला. आणि मग त्यामुळे आम्ही रात्री वगैरे त्याची बहीण असायची तिकडे, कारण त्याचे पेरेंट्स थोडे ओल्ड आहेत. तर मग त्यांना एवढं पॉसिबल नव्हतं होत. आणि कसं आधी ते थांबले, पण खूप दिवसांसाठी तो हॉस्पिटलाइज्ड होता. त्यामुळे मग हे रेग्युलर बनून गेलेलं. मग त्याची सिस्टर होती, ती रात्री थांबायची त्याच्याजवळ. आणि एक दिवस ती आम्हाला बोलली, मी आणि माझ्या फ्रेंड्सला, की दादा रात्री खूप ओरडतो. आणि हे तुम्हाला सांगितलं का त्यांनी? हो, आम्हाला सांगितलं त्याच्या बहिणीने, की दादा रात्री खूप ओरडतो. बट त्याची फिजिकल कंडिशन अशी होती, तो ॲक्सिडेंट एवढा मोठा होता. म्हणजे ते एका ॲक्सिडेंटबद्दल सांगते. तर तो आणि त्याची मैत्रीण एका घाटातून जात होते आणि घाटातून त्याची बाईक एका झाडाला जोरात आदळली गेली. माहीत नाही कसं, आता घाटावर होता ॲक्सिडेंट, जोरात आदळली गेली. तर त्याची एक साईड, ती तर पडली, खालीच पडली ती. त्यामुळे तिला एवढं हर्ट नाही झालं. बट तो बाईकसोबत असं, म्हणजे आता माहीत नाही एक्झॅक्टली काय झालं, बट त्याची एक साईड पूर्ण डॅमेज्ड होती आणि तो बोलू पण शकत नव्हता. तो हार्डली असा एक डोळा वगैरे उघडून आणि हा डोळा असा थरथर करून बघायचा फक्त. म्हणजे त्या मुलीपेक्षा त्या मुलाला जास्त इंजुरी झाली होती. खूप जास्त. तिला थोडं लागलं होतं, म्हणजे तिला पण फ्रॅक्चर्स वगैरे आलेले. बट ती त्या मानाने नॉर्मल होती. बट त्याला खूप इंजुरी झालेली. तो सिरियस होता. डॉक्टर खूप स्ट्रगल करत होते.
रोज सर्जरी वगैरे झालं त्याचं, त्यानंतर मग रोजचे ट्रीटमेंट्स वगैरे वगैरे. आणि फॅमिलीचं पण त्याचं असं होतं की त्याचे पेरेंट्स ओल्ड होते आणि त्याची बहीण जी होती तिला आम्ही ओळखायचो की आम्ही फ्रेंड्स आहे. त्याच्या घरी वगैरे आमचं गेलो आहे आम्ही बऱ्याचदा. आंटींनी वगैरे इन्व्हाइट केलं होतं तेव्हा. तर मग तिला तिच्या पेरेंट्सला सांगायचं नव्हतं कारण ते अजून घाबरतील. ऑलरेडी सगळं डिप्रेशनचा माहोल सुरू. म्हणून तिने आम्हाला सांगितलं की मला खूप भीती वाटते शेअर केलं म्हणजे रात्री. तुमच्याबरोबर. येस, मला खूप रात्री भीती वाटते दादासोबत थांबायला कारण तो ओरडतो. बट त्याचं ओरडणं प्रॅक्टिकलच नव्हतं. म्हणजे तू कसं काय ओरडू शकेल एवढं इंजुरी झाल्यानंतर. डॉक्टर पण वॉज लाईक की नाही रात्री नाही ओरडू शकत तो. ठीक आहे. तर मग आम्ही ठरवलं की आपण जाऊया हॉस्पिटलला. ती बिचारी लहान होती तर मग एवढं कसं. तर मग आम्ही थांबायचं ठरवलं. म्हणजे तिला सपोर्टही होईल आणि तुम्हालाही पाहतील की काय होते काय नाही. हां, राईट. तर त्या रात्री आम्ही थांबलेलो आणि रात्रीचे थोडं 1-2 वाजेनंतरचा टाईम गेला आणि ऑलमोस्ट आम्ही झोपलोच होतो तिथे. एक दुसरा बेड होता त्याच्यासाठीचा एक बेड आणि दुसरा एक बेड आणि बाकी चेअर्स होते. तर मग आम्ही ॲडजस्ट केलं सर्व फ्रेंड्सने आणि झोपलो आणि अचानक ॲक्च्युली तो ओरडायला लागला आणि असं खूप मोठ्याने नाही पण असं दाबलं आणि किंचाळल्या जाण्याच्या जसं कोणी तडपतंय तरसतंय अशा आवाजाने तो ओरडत होता आणि खूप भयानक वाटत होतं. आणि खूप तो असा आतून आवाज येतो ना तसं वाला त्याचा आवाज येत होता. बट त्याचा आवाज नव्हता वाटत तो. असं कोणाला तरी खूप त्रास होत असेल आतून किंवा एखादा माणूस असं झटपटत असेल किंचळतो. हां, तसा आवाज येत होता त्याचा. मग आम्ही सगळे उठलो, घाबरलो. मग मी गेलो त्याच्याकडे की शांत वगैरे केलं. हात चोळतो तो की काय होतंय, काय होतंय. नर्स वगैरेला बोलवलं. डॉक्टर्स तर नसतात रात्री. मग नर्सने त्याला इंजेक्शन दिलं झोपण्याचं. पण तेवढ्या थोड्या टाईमसाठी तो झोपला आणि परत 15-20 मिनिटांनी तो ओरडत होता झोपूनच. आणि रात्री किती वाजता सुरू व्हायचं ओरड? रात्री अराउंड 2 वाजेला वगैरे सुरू व्हायचं. म्हणजे बऱ्यापैकी सगळे झोपलेले असतील त्यावेळेस. सगळे झोपलेले असतील तेव्हा 2-3 वाजेला आणि ते वाढत वाढत जायचं आणि जसं 4 वगैरे वाजायचे 4-5 तेव्हा कमी व्हायचं. आणि नर्सला वगैरे पण माहीत होतं आणि डॉक्टर वॉज लाईक की म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे. तर माहीत नाही कसं होतंय असंच होतं डॉक्टरांचं तर मत त्याच्यावर. मग त्यानंतर ती एकटीच असायची आणि मग तिच्या पेरेंट्सला तर अगोदर माहीत नव्हतं. काही दिवसांनी आम्ही सांगितलं. तर मग आम्ही बऱ्याचदा गेलेलो हॉस्पिटलला की तिला सोबत पण कोणी होईल कारण ती घाबरायची. ती लहान होते आमच्या एजने. तर मग असं सर्व झालं आणि त्यानंतर मग त्याच्या पेरेंट्सने असं डिसाईड केलं लाईक हॉस्पिटलाइज्डच होता तो. पण त्याच्या पेरेंट्सने असं डिसाईड केलं स्पेशली त्याच्या मम्मीचं असं मत होतं की काहीतरी म्हणजे काहीतरी निगेटिव्ह एंटिटी असणार आहे. याला कोणत्या तरी म्हणजे बाहेरचं आत्म्याने काहीतरी झालेलं. झपाटलेलं आहे वगैरे असं काहीतरी असणार आहे असं त्याच्या मम्मीचं म्हणणं होतं. तर त्याच्या मम्मीने खूप इन्सिस्ट केलं. त्याचे पप्पा बिलकुल मानायचे नाही या सगळ्या गोष्टींवर. ते त्यांचं एकदम असं सायंटिफिक माइंडसेट की असं काही नसतं वगैरे. मग त्याच्या मम्मीने खूप इन्सिस्ट केलं आणि एका बाबांना त्याला दाखवायचं डिसाईड केलं. बट आता तो बिचारा तर हॉस्पिटलाइज्ड हार्डली तर त्याच्याकडून काही होतं. तर मग ते आले हॉस्पिटलला. त्यांनी त्याला बघितलं आणि काहीतरी पूजा टाईप्स काहीतरी केलं थोडं. हॉस्पिटलमध्येच? थोडंसं असं काहीतरी केलं काइंड ऑफ आणि गेले आणि त्याच्या मम्मीला त्यांनी सांगितलं. मी गेलेली आंटींसोबत. तर ते बोलले की म्हणजे प्रॉब्लेमॅटिक तर आहे. मेनली ज्या दिवशी त्याचा ॲक्सिडेंट झाला आम्हाला हे नंतर समजलं. आता आपण एवढं ट्रॅक नाही ठेवत. ती अमावस्येची रात्र होती. अरे बापरे! म्हणून आपल्याला घरचे सांगतात की अमावस्येच्या दिवशी बाहेर नाही जायचं, ट्रॅव्हल नाही करायचं. तर ती अमावस्येची रात्र होती आणि त्या आंटींना त्या बाबांनी असं सांगितलं की ती अमावस्येची रात्र होती ज्या दिवशी ॲक्सिडेंट झालेला आहे. तर आपण नाही सांगू शकत की रस्त्यात काय झालं आहे.
तर मग आपल्याला पूजा वगैरे करायला लागणार, त्याच्याने आपल्याला समजेल, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मग त्यांनी ते सर्व केलं. आय वॉज नॉट प्रेझेंट देअर. त्यांनी कसं केलं ते नाही माहीत. बट नंतर आम्हाला असं समजलं, त्याच्या मम्मीने असं सांगितलं की एक अपकमिंग जे अमावस्या आहे, जर तोपर्यंत तो जगला तर त्याला पुढे लाईफ मिळेल, नाहीतर तो जाईल असं. तर त्याच्यामुळं जर ती पूजा केली तर त्याच्या मम्मीसाठी तर फार इमोशनल मुवमेंट होता तो, की म्हणजे इट वॉज लाईक डिसिजन घेण्यासारखं होतं, की म्हणजे कसं तरुण मुलगा जाईल म्हटल्यावर कसं वाटत बरोबर, असेल. ते शब्द पण खूप डेंजर वाटतात ऐकायला. मग ती जी अमावस्या आली, हे रोज चालायचं आणि तो रात्री ओरडतोय, 2 वाजले की जोरात ओरडतोय. आता तर त्याच्या पेरेंट्सला वगैरे पण माहीत होतं, तर त्यांनी पण विटनेस केलं होतं आणि खूप दिवसांपासून चालू होतं, म्हणून ते एक न्यू नॉर्मल सारखं बनून गेलं, की ठीक आहे तो ओरडेल, त्याला त्रास वगैरे होईल, मग नर्स येणार, की झोपेचं इंजेक्शन पण काही फरक नाही पडायचा. डेली हार्डली 15 मिनिट्स तो शांत राहायचं त्या इंजेक्शन नंतर, परत स्टार्ट व्हायचं. तर जेव्हा ते बाबा त्याला व्हिजिट करून गेले, त्याच्या नेक्स्ट नाईटपासून, म्हणजे अगोदर तर त्याचं ओरडणं वगैरे रोज तो 2ला वगैरे ओरडायला लागणार, रुटीनमध्येच होतं म्हणजे. रुटीनमध्ये होतं. बट ते बाबा त्याला भेटून गेल्यानंतर आणि त्यांनी त्या आईंना सांगितलं वगैरे, त्यानंतर त्याचं अग्रेशन अजून वाढलं. मग रोज तो आधी ओरडायचा, आता तो बेड वगैरे हलवायला लागला, त्याला सलाईन्स वगैरे लावलेले, तो काढायचा हाताने आणि काढायचा म्हणजे ओढायचा आणि मग ते बापरे. सगळं हर्ट व्हायचं. लिटरली त्या नर्स सापडत नव्हती एका मुवमेंटला, की आता मी कुठे सलाईन लावणार, असं वाले कंडिशन आलेली. इकडे ते नर्स वगैरे बघतात तसं. तर खूप खराब कंडिशन होती. नंतर डिसाईड झालं की त्याला बांधून ठेवणार, कारण बापरे. रात्री असं होतं. डॉक्टरांचं एक माइंडसेट होतं की त्याचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर त्याचं मेंटली काहीतरी परिणाम झाला असणार, म्हणून तो ओरडतोय. पण इतक्या लेवलपर्यंत म्हणजे नाही होत, आय गेस. बरोबर. आणि रात्रीच कसं होईल? हां, रात्रीच कसं होईल? ते पण स्पेसिफिक टाईम नंतर सुरू होणार. तर मग त्याला बांधलं वगैरे, पण बांधून पण असं तो त्याच्यात खूप एनर्जी यायची. म्हणजे असं वाटायचं नाही की रात्री तो पेशंट आहे किंवा त्याला एवढं काही झालेलं आहे असं. तो ते रोप्स वगैरे पहिले तर एक तर हाताचा त्याने तोडलेला. जो पहिल्या दिवशी आम्ही त्याला ते सुतळी असते ना, त्याच्याने बांधलेलं होतं. तर त्याने ओढून तोडलेला आणि एकदम असं पलटायचा, बेड वगैरे हलवायचा आणि ओरडायचा आणि बोलायचा काहीतरी. तर खूप कन्फ्युजिंग लँग्वेज, म्हणजे असं थोडं अडकत वगैरे आणि ओरडत बोलायचा. बट एवढं समजायचं की मला आम्हाला डिस्टर्ब करतोस, आम्हाला त्रास देतोस, घे, असं बोलायचा. बापरे. सो ते तर आम्ही असा विचार करत होतो की हे कोणाला बोलतोय, कोणाला त्रास देतोय, तो कशाबद्दल बोलतोय? त्याला कोण त्रास देतंय, त्याला तर सगळे काळजी घेत आहे. किंवा कशाबद्दल बोलतोय? हां, तेच. आम्हाला त्रास देतोस, घे असं बोलायचं आणि नंतर एक आवाज असा आणि दुसरा आवाज ओरडण्याचा. म्हणजे इट वॉज समथिंग लाईक की 2 लोकं बोलतायत त्याच्यामध्येच आणि एक पर्सन त्याला खूप त्रास देतोय, खूप हर्ट करतोय आणि त्या त्रासामुळे हा ओरडतोय आणि सुटून जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे बेड वगैरे हलवून सुटून जाण्याचा प्रयत्न करतोय. असं होतं. खूप भयानक होतं आणि खूप चांगला फ्रेंड होता आमचा. हे सर्व बघून खूप वाईट वाटायचं. बट खूप हेल्पलेस होतो. काहीच करू शकत नव्हतो. मग त्या बाबांनी एक काहीतरी ती पूजा करायचं ठरवलेलं. ते बोललेले की जर पूजा सक्सेसफुल झाली, जे की फार रेअरली होतं, तर तो जगणार, नाहीतर तो जाणार. आणि डॉक्टरांचं पण असंच होतं की आम्ही सांगू शकत नाही हा किती जगणार, कारण त्याला खूप डॅमेज झालेलं आहे. तो खूप सिरियस कंडिशनमध्ये होता. तर मग त्या बाबांनी सांगितलं की एक पूजा करायला लागणार, ते पूजा करणार त्यांच्या प्लेसवर, हॉस्पिटलमध्ये नाही. बट त्यांचं असं होतं की ही पूजा केल्यानंतर एकतर तो वाचणार, एकतर तो जाणार.
आणि त्या बाबांचं असं म्हणणं होतं की लाईक कधी ना कधी तर तो जाणार आहे, बट या पूजेने वाचायचे चान्सेस आहेत. हे होप्स. हां. आणि त्याच्या मम्मीला म्हणजे आंटींना जेव्हा त्या बाबांनी सांगितलं, त्या खूप इमोशनल झालेल्या. सगळेच इमोशनल झालेले, की असं कसं डिसिजन घेणार की टफ डिसिजन होतं. हो. बट तो पण फार सफर करत होता, फार सफर. आणि या मोमेंटपर्यंत आता आम्हाला फ्रेंड्सला एवढं तर समजलेलं, की काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे, काहीतरी आत्मा आहे, ज्याने याला काही झपाटलंय किंवा काहीतरी झालंय रॉंग आणि याला फार त्रास देतायत त्या. सो काहीतरी मार्ग पाहिजे. तर मग त्याच्या मम्मीने केलं, की ठीक आहे, त्रास पण होतोय किंवा आता जे होईल ते देवाला मान्य असं. हां, पण त्याआधी आम्ही असं डिसाईड केलं, की ती जी मुलगी होती त्याच्यासोबत, तर तिला एकदा विचारू, की एक्झॅक्टली झालं काय होतं त्या रात्री. तिला आम्ही कॉन्टॅक्ट केला. ती ॲक्च्युली 1-2दा भेटायला आलेली त्याला, बट त्यानंतर ती खूप डिस्टर्ब झाली, की अरे म्हणजे माझ्यामुळे झालंय असं, की मी सांगितलेलं त्याला आपण जाऊया असं म्हणून ती खूप डिस्टर्ब होती. सो तिने व्हिजिट्स पण बंद केलेले. तिला आम्ही भेटलो. तिला विचारलं, की एक्झॅक्टली काय झालं होतं त्या रात्री प्रॉपरली सांग असं. तर शी सेड, की आम्ही जात होतो घाटातून आणि म्हणजे काहीच असं पुढे काही आलं नाही. आम्ही नॉर्मली चाललो होतो. नॉर्मल स्पीडने असं 30-40च्या स्पीडने, कारण घाटात तो घाबरूनच गाडी चालवायचा अगोदर. म्हणजे त्याची हॅबिट होती, की सर्व सेफ्टी वगैरे तो फॉलो करणार. अनफॉर्च्युनेटली त्याने हेल्मेट वगैरे नव्हतं घातलेलं आणि खूप डार्क नाईट होती ती. लाईक आय सेड अमावस्या होती त्या दिवशी. तर नॉर्मल स्पीडने गाडी चालली आहे आणि अचानक फ्लाय करून ती उडाली गाडी. बापरे. आणि तिने तिथं जंप केलं किंवा ती पडली असं काहीतरी आणि ती तिच्या होशमध्ये होती. बट हां आणि गाडी अशी जोरात उडली आणि तिथे जे झाड होतं एका झाडाला गाडी अशी लागून आदळली. याच्यासोबत आणि पडली आणि त्यानंतर तो बेशुद्ध. नंतर मग हिला एवढं नव्हतं लागलेलं, फ्रॅक्चर वगैरे झालं. गाडी तिने जंप केलं किंवा ती पडली त्याच्यानंतर. तर ती होती होश आवाजमध्ये. सो तिने ॲम्ब्युलन्सला वगैरे कॉल केला आणि घेऊन गेले. त्यामुळे ती नॉर्मल होती. म्हणजे जेव्हा ती भेटायला आली तोवर तर ती एकदम ओके होती. चालता वगैरे बोलता नीट येत होतं तिला. पण जसं तिने सांगितलं, की फ्रॉम नोवेअर गाडी नॉर्मल स्पीडने चालली आणि अशी उडत कशी जाणार ना गाडी. तर आणि अंधार होता त्या दिवशी फार. तर जेवढं तिला दिसलं, जेवढं तिला समजलं तेवढं तिने सांगितलं. तर मग यावरून पण समजतंय, की काहीतरी निगेटिव्ह एनर्जीच असणार आहे. नाही तर असं कसं होणार ना, की नॉर्मली. तर मग त्याच्या पेरेंट्सने ते डिसिजन घेतलं, की ती पूजा करूया असं. आणि तोपर्यंत पण खूप बिचाऱ्याने खूप सफर केलं आणि त्या अमावस्येच्या अगोदरच तो गेला. वारला. नाही वाचला. बापरे. नाहीच वाचला तर. आणि रात्रीच वारला तो. एक रात्री तो खूप किंचाळत वगैरे होता आणि खूप झटपटत वगैरे होता, खूप किंचाळत होता आणि अचानक त्याचा आवाज बंद झाला. असा जोरात किंचाळायचा आवाज आला आणि अचानक बंद झाला. घाबरून चेक आता ते तर नॉर्मल झालेलं, की तो ओरडतोय वगैरे. तर एवढं आम्ही म्हणजे लक्ष द्यायचो, की काय युज्ड टू गोष्ट. जातं ते. हां. अचानक आवाज बंद झाल्यानंतर मग आम्ही चेक केलं. म्हणजे नॉर्मली त्याची मम्मी पण होती त्या दिवशी. तर आंटी गेल्या त्याच्या डोक्यावरून हात वगैरे फिरवायला बापरे. आणि त्यांना समजलं की बिलकुल पण मुवमेंट वगैरे नाही आहे. मग ते चेक वगैरे केलं, हार्टबीट्स तर स्टॉप झालेले. मग ते नर्सने पण कन्फर्म केलं आणि तो गेला. अमावस्येच्या आधीच गेला. सो तो गेल्यानंतर समजलं, त्या बाबांनी सांगितलं की अमावस्या हा त्यांचा दिवस असतो. निगेटिव्ह एनर्जीज वगैरे त्यांचा दिवस असतो. अमावस्येच्या दिवशी ते कलेक्टिव्हली एक पालखी घेऊन निघतात आणि ती पालखी जात असताना कोणता पण ह्युमन वगैरे जर त्यांच्यामध्ये आला तर मग ते त्याला नाही जगू देत. ते सोडत नाहीत. म्हणून आपल्याला अगोदरपासून सांगितलं जातं, की अमावस्येच्या दिवशी ट्रॅव्हल करू नको, बाहेर जाऊ नको, अमावस्येची रात्र आहे. सो असं सांगतात ना. किंवा काही खायचं
घेऊन ट्रॅव्हल करू नको. तर ते त्यामुळे सांगितलं जातं. तर झालेलं असं, की तो जो त्यांची पालखी चाललेली, भूतांचे पालखी. भूतांची पालखी, तर त्यातच हे दोघंजण बाईकने मध्ये गेले असणार आहे आणि मग संत रागात त्यांनी त्याला फेकलं असणार आहे. म्हणून ती जे सांगत होती, की फ्रॉम नोवेअर गाडी डायरेक्ट उडाली वगैरे, तर ते तर आपल्याला विजिबल नसतं, आपल्याला दिसत नाही. बट जोवर आपण त्यांना काही त्रास नाही देते तोवर सगळं ठीक आहे. बट आपण इंटरप्ट करतोय आणि मला असं वाटतं, की आता आपल्याला जर माहीत आहे, की अमावस्येच्या दिवशी असं असतो, तर अवॉइड केलं पाहिजे ट्रॅव्हल वगैरे करणं. कारण काही चुकी नसताना, काहीच नसताना त्याला त्याचा जीव गमवायला लागला. बरोबर. It's a मग bad- तुम्ही त्या बाबांना विचारलं नाही, की याच्यावर मार्ग काय किंवा ह्याला आपण कसं वाचू शकतो वगैरे काय डिस्कशन झालं होतं का तुमचं? डिस्कशन झालं होतं. त्याची मम्मी तर ट्राय करतच होती, की कसं वाचवणार वगैरे. तर त्याची मम्मी ते जे डोमेस्टिक नुस्खे वगैरे असतात, की नजर काढणार, ते लिंबू वगैरेने, त्यानंतर धागा बांधणार देवांचे वगैरे, ते सगळं त्या करत होत्या. त्या बाबांनी असं सांगितलेलं, की खूप स्ट्रॉंग एंटिटीज आहेत, ज्या त्याला त्रास देत आहेत आणि आपण जेवढं करू शकतो आपण त्या पूजेने करू. बट ते तर असंच असतं, की आपण त्यांना एकदा त्रास दिला, जर त्या एक्झॅक्ट पालखीच्या वेळेस, ते तर त्या बाबांना आधीपासून माहीत होतं. बरोबर. तर एक्झॅक्ट त्या पालखीच्या वेळेस आपण जर त्या निगेटिव्ह एनर्जीजला त्रास दिला, त्यांना त्रास झाला, तर ते नाही जगू देत. बरं. त्याच्यानंतर तुम्हाला किंवा तुमचे जे फ्रेंड्स होते तिकडे जाऊन येऊन त्यांना काही त्रास वगैरे झाला का त्या गोष्टींचा? नाही, आम्हाला नाही झालं त्रास. म्हणजे तुम्ही ते बघितलं, थोडंसं तुम्हाला दुःख वगैरे झालं असेल, नंतर तुम्ही विसरून गेलात त्या सगळ्या गोष्टी. विसरून गेलो म्हणजे आता त्याला एवढ्या पेनमध्ये बघितलं असल्यानंतर मी किंवा माझे कोणते फ्रेंड्स किंवा कोणीच, म्हणजे त्याच्या फॅमिलीतलं पण कोणीच असं हिम्मत नाही करणार, की रात्री एखाद्या सुनसान जागेवर जाऊ आणि स्पेशली अमावस्या असेल तेव्हा वगैरे. तर ह्या गोष्टीनंतर त्या गोष्टींवर बिलीव्ह व्हायला लागलं, की ओके असं काहीतरी असतं एक्झिस्ट आणि करतात अशा गोष्टी. एक्झिस्ट करतात आणि जे सांगतात लोकं, की असं केल्याने असं होतं, ते ॲक्च्युअली असतं. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता ऐश्वर्या यांचा अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. जेवढं त्यांना आठवत होतं, त्या सगळ्या गोष्टींनी डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सर्व गोष्टींमधनं भूताची पालखी काय असते, हा प्रकार आज आपल्याला माहीत पडलेला आहे. जर तुम्हाला पण ह्या प्रकाराबद्दल काही माहीत असेल, तर नक्की कमेंट करून सांगा. मॅमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील, तर ते आम्हाला कमेंटच्याद्वारे कळवा. आम्ही नक्कीच तुमचे जे काही सजेशन असतात, ते आम्ही सिरियसली घेऊ आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. आणि मॅमसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल, तर Google फॉर्मची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे. नक्की ती भरा आणि तुमचे अनुभव मिस्टर टॉकच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा. आणि आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.